चला मॅचला सुरुवात केली जाईल. बॉलरने बॉलर शैलेश पवार या एंडकडनं अभि गोलंदाजी करेल. युवा प्रभात या संघाने टॉस जिंकला आणि सरळ मात्र फिल्डिंगचं डिसिजन घेतलंय आणि फलंदाजी मार्कवरती युसुफ आणि त्याचबरोबर शोएब बर्मारे सध्या चर्चेतली जोडी राहिली आहे. आपण पाहायला गेलं तर जॉली बॉईज या टीमची. ओव्हर द विकेट आपण बघतोय तर गोलंदाजी चेंडू पाडल्यानंतर सरळ लॉंग लेग परिसरामध्ये खेळले. चेंडू दन दन दनकर सीमारेषेच्या बाहेर पहिल्याच बॉलवरती खरबूज समाचार चौकार. धन्यवाद डीजे 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 थांबा. पहिल्याच बॉलवरती चौकार आला. अभिषा युसुफनं अगदी खरपोच त्याचा समाचार घेतला. इथे शरीरापासून थोडंसं दूर काढण्याचा प्रयत्न. बॅट बॉलचा संपर्क नाही आहे. यापुढची मॅच असेल तलाठी वॉरियर्स विरुद्ध दापोली 11. दोन्ही संघाचे कॅप्टन. या मॅचच्या मध्यांतरामध्ये आपण टॉस करणार आहोत याची नोंद घ्या. दापोली 11 विरुद्ध तलाठी वॉरियर्स. याच्या नंतरची ती मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळू शकेल आणि खूपच चांगलं असं क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये युसुफच्या माध्यमातून आपण पाहतोय. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक बॅकवर्ड शॉट लेगला असेल. डाउचिटची संधी. वहां पर करीबी मामला हो सकता है. सरळ थर्ड अंपायर के येत आहेत अंपायर. धन्यवाद डीजे 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 थँक्यू. नोट आउट. पॉपिंग क्रीज मध्ये अगदी फलंदाज सुखरूपी दाखल झालाय. आणि इथे जीवनदान मिळालेला आहे. जो फलंदाज शोएब बर्मारे संधी मिळाले. राईट आर्म ओव्हर द विकेट बॉलिंग. यावेळेला शॉर्ट ऑफ लेंथ होता बॉल. क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन लेग तैनात आहे. थ्रो करेल. एक वेगानं रन्स कंप्लीट होताना आपण देखील पाहिलंय. जिथे स्कोरबोर्ड मात्र थोडंसं पुढे सरकत असताना धावसंख्या आता मात्र 6 या आकड्यावरती. 6 रन स्कोरबोर्ड वरती लागलेत. जॉली बॉईज या टीमची सुरुवात थोडीशी धीमा गतीने चालले. अभिच्या पहिल्याच बॉलवरती 4 रन्स आले होते आणि त्याच्यानंतर कुठेतरी आपण जर पाहायला गेलं तर फलंदाज थोडस चाचपडताना खेळताना आपण पाहिलंय. यॉर्कर लाईनची डिलिव्हरी. काय चेंडू टाकलाय. सुरेख गोलंदाजी. म्हणजेच गोलंदाजानं अगदी त्या गोलंदाजाच्या जडमध्ये बॉल टाकला. जिथे आतापर्यंत प्रभावित करणारी गोलंदाजी आपण अभिच्या साह्यानं पाहिली आहे. शैलेश पवार या एंडकडनं येणारा पुढचा चेंडू टाकेल जो या ओव्हरमधील शेवटचा असेल. पंचांच्या डाव्या बाजूची गोलंदाजी असेल. थोडंसं फ्रंट फुटचा भाऊ. यावेळेला सरळ त्रिफळाची आणि युसुफ की इथे सरळ आउट होत असताना बॅक टू द पॅव्हिलियन.
चला लवकरात लवकर न्यू बॅटर्स या लगेच. धन्यवाद डीजे. न्यू बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. नवीन बॅटर झाला लगेच. एक ओव्हर झाले, लॉस ऑफ 1 विकेट 6 रन्स. पहिल्या ओव्हरमध्ये जॉली बॉयज या टीमची धावसंख्या थोडीशी स्थिरावलेली आणि कुठंतरी आपण पाहिलं गेलं तर संघ पहिल्याच ओव्हरमध्ये थोडासा बॅकफुटला देखील आपण पाहताय. म्हणजे काय तर इथे फलंदाजांना आता आक्रमकतेने खेळावं लागेल, आक्रमक पवित्रेने खेळावं लागेल, कारण हे देखील षटक पॉवर प्लेचं असणार आहे. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आता गोलंदाजी मार्कवरती अंकित करडे या गोलंदाजाला गोलंदाजीसाठी 5 रन केले जाईल. लॉंग ऑन तैनात असेल शोएब बरमारेसाठी. त्याच्यानंतर लॉंग ऑफला देखील डीपला क्षेत्ररक्षक लावला गेलाय. आणि त्याचबरोबर मिकी तुमची अगदी नक्की तुम्हाला सॉंग्स देखील आम्ही लावूयात. तोपर्यंत तुम्ही या संपूर्ण मैदानाला एक चक्कर मारून या, सर्वांचं मनोरंजन करा. आणि तुम्ही जर पाहायला गेलं तर एकंदरीत अंकित करडेनं गोलंदाजी सुरेख करण्यासाठी सुरुवात केली आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट बॉलिंग करेल RGCR रॉयल गोल्डफील्ड क्लब रिसॉर्ट या एंड कडून तो गोलंदाजी करताना दिसेल. शोएब बरमारेच्या बल्ला अजून देखील खामोश आहे. अगदी आता सुरेख फटके खेळावे लागतील. संघ थोडं संकटामध्ये राहिलाय. पुन्हा खोलवर टप्प्याचा बॉल ऑफला ड्राईव्ह केलं. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूला कलेक्ट करेल. इथे वेगानं थ्रो आणि धावचीची संधी. नववीत ऐनरकर सरळ मैदानाच्या बाहेर. डीजे कमॉन. आता बॅट्समन जर पाहायला गेलं तर आमचे मिकी माऊस आहेत. मिकी माऊस बॅटिंग साठी गेलेत. ते मात्र सांगतात 2 फलंदाज आउट झाल्यानंतर ते लगेचच बॅटिंग साठी गेलेत. मिकी माऊसनं सांगितलं की नाही आता माझ्याकडे थोडासा वेळ नसेल, कारण सगळ्यांचं मनोरंजन करायचं आहे, म्हणून त्यांनी सांगितलं मी नंतरला पुन्हा एकदा खेळण्यासाठी येईन. परंतु आता ते थोडेसे बाहेर आले. ते सांगतात आता नवीन खेळाडूला मी संधी देतोय. आणि ते त्यांना लगेच फोन आला होता लगेच तिथे मैदानाच्या आतमध्ये गेल्या गेल्या की आपण बाहेर या, लगेच तिथे आम्हाला मनोरंजनासाठी तुम्ही पाहिजेत. आणि जिथे आपण जर पाहायला गेलं तर एकंदरीत नवीन ऐनरकर आणि नवीन ऐनरकर आपण डायमंड डकचा शिकार होताना पाहिलंय. ऑप्शनच्या खूप बाहेरचा बॉल आहे आणि अंपायरचा इशारा व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन्स. अंकित करडे गोलंदाजी मार्क वरती. शोएब बरमारे हातामध्ये ब्रह्मास्त्र घेऊन उभा राहिलाय. इथे खोलवरचा बॉल आहे. फलंदाजाला खेळणं खूप कठीण. काय कमालची बॉलिंग. युवा प्रभा दापोलीचा गोलंदाज अंकित करडेच्या साह्यानं. याच गोलंदाजीची अपेक्षा आहे आता प्रत्येक संघाला, आणि इथे स्वतःच्या संघाला देखील तीच मोठी अपेक्षा राहिली होती. पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल हे देखील पाहतोय आपण. परंतु अगदी सुरेख गोलंदाजीचा डप्पा जिथे अंकित करडेचा आपण पाहिलाय. खोलवरचा बॉल आणि हा खोलवरचा चेंडू आणि तिथे पुन्हा एकदा डॉट बॉल आहे. यापुढची मॅच असेल तलाठी वॉरियर्स विरुद्ध दापोली 11. आपण दोन्ही टीम तयार राहायचं आहे. या मॅचच्या मध्यांतरामध्ये आपण टॉस करणार आहोत. एक इनिंगचा खेळ संपल्यानंतर आपण लगेचच टॉस करण्यासाठी दोन्ही टीम यायच्या, तलाठी वॉरियर्स आणि दापोली 11. शॉर्ट ऑफ लाईन स्क्वेअर कट खेळलाय. 2 खेळाडूंच्या मधोमध चेंडू खेळला गेला. चेंडू क्षेत्ररक्षक रेस लागली आहे, पण तो चेंडूला पकडण्याचं धाडस खूप मोठे केलंय आणि वेगानं मात्र रन्स 2 कंप्लीट होऊ शकतील. स्कोरबोर्ड आता मात्र थोडंसं पुढे सरकत असताना
धावसंख्या 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 10 रन स्कोर बोर्ड वरती आपण पाहिलेत. आणि इथे खरंच खूप मोठं संघर्ष परिश्रम घ्यावे लागतील. आतापर्यंत जॉली बॉईज काय सुरेख गोलंदाजी, अप्रतिम दर्जेदार चेंडू टाकलाय अंकितनं. आणि इथे मात्र षटक क्रमांक 2 चा खेळ समाप्त झालाय. लॉस ऑफ 2 विकेट्स 10 रन्स. आणि त्या षटक क्रमांक आता मात्र तिसरा न्यू बॉलर नेम आयेश पवार गोलंदाजी मार्क वरती आहे. आयेश पवार गोलंदाजी, शैलेश पवार या एंड कडून गोलंदाजी तो करेल. समोर फलंदाज मात्र नवीन आहे. आमान मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय फलंदाजी मार्क वरती. लेफ्ट आर्म राउंड द विकेट, ओव्हर द विकेट बॉलिंग. फुल टॉस बॉल ऑनला ड्राईव्ह केला डीप मिड विकेटला. डीपला क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूला थ्रो करेल या बॉलवरती मात्र 2 रन्स मिळून जातील. आणि अंपायरचा इशारा त्या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर नो बॉल आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. अंपायर चेंज युअर डिसिजन. ज्यावेळेला बॉलिंग करत असताना आपण पाहायला गेलो तर सुरेख गोलंदाजी, लोअर फुल टॉस होता, चेंडू खालच्या बाजूला डीप होताना दिसलाय. आणि इथे खरंच अप्रतिम गोलंदाजीचा प्रात्यक्षिक आपण पाहतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, आयेश पवार तयार. पुन्हा यावेळेला फुल टॉस बॉल असेल. आक्रमण चढवत असताना अमानच्या बॅटमधून यास मॅक्झिमम मॅसिव्ह षटकार. डीजे थँक्यू डीजे. इथे ऑनला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक असेल तिथे डीप मध्ये, परंतु एकच रन आता मिळणार आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. स्कोरबोर्डचा विचार करूया. स्कोरबोर्ड पुढे सरकत असताना 19 रन स्कोरबोर्ड वरती लागलेत. आयेशच्या मागच्याच बॉलवरती एक षटकार आला, त्याच्यानंतरचा कमबॅक. सरळ जड मध्ये चेंडू टाकला होता. फलंदाज पुन्हा आता शोएब बर्मारे अजून देखील बल्ला खामोश राहिलाय. शरीरापासून थोडासा दूर खेळलाय या बॉलला. क्षेत्ररक्षक आता सर्कलच्या आतमध्ये त्या ठिकाणी आपण बघतोय. पॉइंटच्या दिशेने होता. केवळ एकच रन याही चेंडूवरती मिळेल. याला म्हणतात अनुशासित बॉलिंग.
सुरुवातीपासून आतापर्यंत काय बॉलिंग टाकले या गोलंदाजानं. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आता अमान पुन्हा एकदा तयार आहे. अमानचा कॉन्फिडन्स आता थोडासा वाढलेला दिसू शकेल, कारण याच ओव्हरमध्ये त्याने एक षटकार ठोकलाय. अगदी रडार मध्ये होता, सरळ डाऊन द ग्राउंड, चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर, येतोय सारण षटकार कमांडीचे. चला पुढचा चेंडू मात्र आता पुन्हा एकदा अमान तयार आहे. शॉर्ट ऑफ लाईन चेंडूला सन्मानजनक हँडल केले. हे रन्स वेगाने कंप्लीट होईल. आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं 3 ओव्हरचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचले. लॉस ऑफ 2 विकेट, 27 रन, 27. थोडीशी विश्रांती, ऐकूया मधुर संगीत आणि या ठिकाणी मिकी माऊस हे देखील या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर आनंद घेते. मिकी तयार असतील. मॅचला देखील आपण सुरुवात केली. मिकी अंकित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती, ज्यानं दुसरं षटक हँडल केलं होतं. फलंदाज अमान तयार. RGCR रॉयल गोल्डफील्ड क्लब रिसॉर्ट्स या एंड कडून लेफ्ट आउट राऊंड द विकेट बॉलिंग. क्षेत्ररक्षणामध्ये अगदी रचना कसे, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षकाला आपण पाहतोय डीप मध्ये. पहिलाच बॉल सुरेख टाकलाय. कमालची बॉलिंग टाकली अंकित कर्डेनं, प्रभावित केले. ज्यावेळेला दुसरी ओव्हर टाकली होती केवळ मात्र तिथे कमी रन्स दिले. त्यानंतर क्रमांक 4 षटक तो टाकताना पुन्हा एकदा पाहतोय. युवा प्रभात दापोली बी या टीमच्या माध्यमातून काय सुंदर अशी गोलंदाजी आपण पाहिली. पुढचा बॉल असेल फुलटॉस बॉल. आक्रमण करत असताना आपण बघतोय ऑफिशियली इशारा नो बॉल आहे. अंपायरचा इशारा नो बॉल आपण पाहायला गेलं तर पुन्हा एकदा अंपायरचा इशारा नो बॉल आहे. म्हणजे 2+1 = 3 असे 3 रन्स आता स्कोर बोर्डवरती जोडले जातील. आणि इथे नो बॉल म्हणजे फ्री हिट असेल. परंतु जे कॅप्टन असेल त्याने कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू तिथे घेतला नव्हता नो बॉल साठी. आणि सरळ मात्र आपण जर पाहायला गेलं तर आता हा फ्री हिटचा चेंडू टाकताना अंकितला आपण बघूयात. लोअर फुल टॉस टाकलाय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक फ्री हिटचा बॉल होता, कॅस्टर पकडली होती परंतु फलंदाज बाद होणार नाहीये. मोठं नुकसान तर झालं नाहीये फ्री हिटच्या बॉलवरती, केवळ आणि केवळ 1च रन्स मिळालाय. आणि स्कोर बोर्डचा विचार केला तर स्कोर बोर्ड मात्र आता 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. आजचा हा आपण 3रा दिवस पाहतोय. सम्राट युवा संघटना सामाजिक संस्था दापोली यांच्या वतीनं यावेळेला रडार मध्ये होता, सरळ शोहेब वर्माच्या बॅट मधून हाय अँड सम बिग ब्रँडेड षटकार.
धन्यवाद डीजे डीजे. थँक्यू थँक्यू थँक्यू. पुन्हा आता पुढचा बॉल. आमचे मिकी माऊस देखील फिल्डिंग साठी उभे राहिलेत. इथे सुरेख गोलंदाजी आणि इथे बिन दी बॉल आपण बघतोय. जोरदार अपील तर केली होती परंतु तिथे डॉट बॉल. तीन पूर्णांक 4 ओव्हर पर्यंत जाता इथे गोलंदाजी टाकून झाले. 37 रन झाले. 2 विकेट देखील गेलेत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट बॉलिंग असेल. इथे सुरेख असा स्ट्रोक असेल. टिपट विकेटला क्षेत्ररक्षक धावलाय परंतु चेंडू फंबल करत सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. धन्यवाद. पुन्हा एकदा मिकी माऊस आपल्याला पाहायला मिळत आहेत परंतु ते देखील त्यांचा आनंद गगनात मावेन असा झालाय. मिकी माऊस या संपूर्ण दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मध्ये आपण पाहतोय. अंपायर देखील त्यांच्याच ऍक्शन मध्ये त्यांना अगदी सांगतात की थोडंसं आपण थोडं बाजूला थांबूयात आणि मिकी माऊस या माशा आनंद घेताना. अंकितचा पुढचा बॉल शॉर्ट ऑफ. यस पूल बना सक्सेसफुल. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 रन. षटकार. 47. चला 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 47 रन 47 रन स्कोर बोर्डवरती. लॉस ऑफ 2 विकेट्स. यापुढची मॅच असेल दापोली 11 विरुद्ध तलाठी वॉरियर्स. दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती आहे हे ओव्हर संपल्यानंतर हे षटक संपल्यानंतर आपण लगेच टॉस करतोय. चला दोन्ही कॅप्टन या. तलाठी वॉरियर्स आणि दापोली 11 कॅप्टन आपण लगेच टॉस करतोय. तलाठी वॉरियर्स या टीमचे कॅप्टन आणि दापोली 11 या टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर या. टॉस करत आहोत आणि मिकी माऊस आपण देखील या. मिकी माऊस आपण देखील इकडे या. दापोली 11 आणि तलाठी वॉरियरचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. इथे शेवटचं षटक असेल. चेंडू मात्र दणदण करत फाईनला या ठिकाणी ट्रॅव्हल झालाय. इथे 4 रन. बॉलरचं नाव सांगा ना. अभि बॉलर. धन्यवाद डीजे डीजे डीजे. थांबा तर आपण टॉस लगेच करूयात. बॉलरचं नाव. बॉलर नेम अजित. गोलंदाजी मार्क वरती असेल. आपण टॉस करतोय. सम्राट युवा संघटनेचे जे सल्लागार महोदय आदरणीय गणेश जेलवे सर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. मॅच कंटिन्यू चालू आपण ठेवूयात लगेच. चला टॉस करूया. दापोली 11 आणि तलाठी वॉरियर्स. अजित गोलंदाजी मार्क वरती. हा चेंडू देखील अगदी थोडस स्लोअर आपल्याला पाहायला मिळाला. यापुढची मॅच असेल तलाठी वॉरियर्स विरुद्ध दापोली 11. दोन संघांमधलं बिग बॅटल. टॉस कोणी जिंकलाय. कोणी टॉस जिंकलं. टॉस
आणि अंपायरचा इशारा व्हाईट बॉल असेल, एक्स्ट्रा रन्स मात्र मिळून जाईल आणि स्कोर बोर्ड पुढे सरकत असताना 52 या आकड्यावरती 52 रन स्कोर बोर्डवरती लागलेले आहेत. तिथे आतापर्यंत अजित हा गोलंदाज सुरेख गोलंदाजी करत होता, परंतु त्याच्यानंतर मात्र कुठेतरी वाईटचा बॉल. हेलिकॉप्टर घुमवलंय, स्वीपर कव्हरला, चेंडू मात्र दन 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 करत चेंडू आणि क्षेत्ररक्षक रेस आणि इथे विजय मात्र चेंडूचा डीजे. थँक्यू डीजे 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 डीजे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. असेल आपण जाऊयात पुन्हा एकदा, जे तयार असेल समोर शैलेश पवार या एंडकडनं. इथे हवाई यात्रेवरतीला चेंडूला पाठवलंय, क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला आहे चेंडूच्या मागे, परंतु इथे कॅच मात्र मिस झाली आहे. 2 रन्स घेतलेत, धावचीतची संधी आणि इथे फलंदाज मात्र धावचीत होईल, परंतु 2 रन्स या बॉलवरती मिळून जातील. नवीन फलंदाज आता अदनान फकीला पाठवलंय, क्रमांक 5 वरती अदनान फकी हा फलंदाज गेलाय. युसुफ स्वस्तामध्ये अगदी मैदानाच्या बाहेर आला, त्याच्यानंतर शोएब बर्मारेनं कमान सांभाळली आहे, जिथे 12 बॉलमध्ये 21 रन्स वरती तो खेळतोय. आणि त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर त्याचा साथीदार होता जो अमान, तो अगदी सरळ मैदानाच्या बाहेर आला, या बॉलवरती धावशीत झाला, कारण शेवटच्या ओव्हरमध्ये रन्स घेणं खूप महत्वाचे होते. धावसंख्या 58 या आकड्यावरती आहेत. काही चेंडू शिल्लक शेवटच्या ओव्हरमध्ये. शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल आहे, चेंडू याही वेळेला हवेमध्ये असेल, परंतु यावेळेला आपण पाहायला गेलं तर चेंडू नो मॅन्स लँडला जाऊन ट्रॅव्हल झालाय. जोपर्यंत थ्रो केला जाईल अतिशय वेगाने या बॉलवरती देखील 2 रन्स मिळून जातील जॉली बॉईज हे या टीमला. आणि स्कोरबोर्ड पुढे सरकत असताना 60 रन 60 रन स्कोरबोर्डवरती लागलेले आहेत. आणि या शेवटच्या ओव्हरमध्ये शेवटचा एक बॉल शिल्लक असेल. याच्यानंतरची पुढची मॅच आपण पाहिली आहे, तलाठी वॉरियर्स विरुद्ध प्रतिस्पर्धी दापोली 11 या 2 संघांमधलं बॅटल. त्याचबरोबर आदरणीय रुपेशजी एल्वे सरांचं आगमन झालेलं आहे. सो सरांचे देखील या दुपारच्या सत्रामध्ये मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. आणि षटक क्रमांक आपण पाहताय तर 5चा खेळ समाप्त, धाव संख्या 60, थोडीशी विश्रांती. आणि आता मात्र त्रास देऊया मिकी माऊस यांना देखील. कमॉन डीजे.
ओपनिंग बॅटर चला, ओपनिंग बॅटर चला, वेळ खूप कमी आहे. ओपनिंग बॅटर चला लगेच आपण. चला बॅट्समनचं नाव सांगा, बॅटर्स नेम. तुमचं माहिती आहे त्याचं. संतोष. संतोष आणि संदीप ही जोड गोळी मैदानाच्या आतमध्ये असेल. 61 धावांचा पाठलाग करत असताना 30 बॉल मध्ये 61 रन्स पाहिजेत आणि तो पाठलाग करायचा असताना 2 सलामीवीर फलंदाज, एका बाजूला संदीप आणि त्याचबरोबर संतोष, ही जोड गोळी मैदानाच्या आतमध्ये असू शकेल. चला मॅचला आपण सुरुवात करूया. जिथे ओपनिंगचे फलंदाज गेलेत गोलंदाजी मार्कवरती. जॉली बॉईज या टीम कडून पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज शैलेश पवार, एंड कडून गोलंदाजी करेल अदनान फकी. आणि तिथे मात्र सरळ चेंडू 1 2 3 बाउन्स, सीमारेषेच्या बाहेर 4 रन्स. राबून विकेट बॉल असेल यावेळेला. अगदी रडार मध्ये होता संदीपच्या बाट मधून हँड अँड समवाला स्ट्रोक 6 रन. धन्यवाद डीजे डीजे डीजे, थँक्यू थँक्यू डीजे, थँक्यू. आपण जाऊयात तर बॅक टू बॅक एक चौकार आणि षटकार आलाय. आता सुरुवातीलाच मात्र आक्रमण करण्यासाठी संदीप यांना पाहताय तुम्ही. राऊंड द विकेट अदनान बॉल, यावेळेला फुल टॉस बॉल, ऑफला ड्राईव्ह केलं, शतरक्षक असेल. आता रन्स मिळणार नाही. सुरेख गोलंदाजी, कमबॅक चांगला, फुल टॉस होता. या बॉलला जरी भिरकावलं गेलं असतं तरी रन्स मिळू शकले असते, परंतु नाही. संदीप यानं चेंडूला सन्मान दिला, सन्मानजनक चेंडूला हँडल केलं, सॉफ्ट हँडचा उपयोग केलाय. सर्कलच्या आतमधला असणारा जो खेळाडू आहे त्याने देखील तिथे कोणती चूक न करता चेंडूला सरळ कलेक्ट केलं आणि बॉलरच्या हातामध्ये टाकलं. खोलवरचा बॉल आहे, अगदी सुरेख असं स्टॉप करण्याचा प्रयत्न झाला. या बॉलवरती देखील 1 रन्स मिळून जाईल आणि या 1 रन्सच्या माध्यमातून स्कोरबोर्ड पुढे सरकत असताना 11 रन्स. या ओव्हरमधील अजून देखील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. षटकातील अजून 2 चेंडूंचा खेळ मात्र बाकी असेल. लेफ्ट हँडेड बॅटर संतोष, नाव संतोष आहे परंतु संतुष्ट होण्याची अजिबात गरज नसेल. तिथे तुम्हाला मोठे शो खेळावे लागतील. 61 धावांचा म्हणजे प्रति ओव्हर मध्ये तुम्हाला लगभग 12ची सरासरी मेंटेन ठेवत असताना ते तुम्हाला रन्स तिथून कंप्लीट करावे लागतील. फुल टॉस बॉल होता, डाऊन द ग्राउंड चेंडूला केलं संतोषच्या बॅट मधून देखील. याही वेळेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 रन्ससाठी जाईल.
आणि षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त. स्कोरबोर्ड विदाउट लॉस 16 रन 16 रन स्कोरबोर्ड वरती लागलेले आहेत. अजून देखील जिंकण्यासाठी येणाऱ्या 24 बॉल मध्ये आपण पाहायला गेलं तर 45 धावांची आवश्यकता. 24 बॉल 45 रन्स. धन्यवाद डीजे. असला पहिल्या ओव्हरमध्ये 16 रन्स आलेले आहेत आणि त्याच्यानंतर येणार 24 बॉलमध्ये 45 पाहिजेत. आणि आता तुम्हाला स्वतःच्या मनगटावरती विश्वास ठेवावा लागेल. ज्याचा स्वतःच्या मनगटावरती विश्वास आहे त्याला इतरांच्या सामर्थ्याची गरज भासत नाही. एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर शाळेच्या बाहेर बसून ज्या विद्यार्थ्यांना एकंदरीत या संपूर्ण भारताचं संविधान लिहिलं ते म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे त्यांनी बघा किती महान संघर्ष देखील केलेला आहे. शाळेच्या बाहेर बसून जो विद्यार्थ्यांनी या संपूर्ण भारताचं असं एक पुस्तक लिहिलं त्याच्यावरती आज भारताचा देश मात्र चालतोय. ते पुस्तक म्हणजे भारतीय संविधान. आणि आज त्या संविधानावरती जे चाललेला देश म्हणजे आपला भारत देश आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखणीने लिहिलेले पवित्र संविधान आपण पाहतोय. आणि संपूर्ण स्पर्धा देखील छत्रपती अशोक सम्राट आणि विश्वरत्न कायदे पंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त या संपूर्ण स्पर्धेचं ऑर्गनायझेशन सम्राट युवा संघटना सामाजिक संस्था दापोली यांच्या वतीनं ही संपूर्ण स्पर्धा ऑर्गनाइज केलेली आहे. या स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसातील ही मॅच देखील आपण पाहताय. एका बाजूला एक मोठा संघ म्हणजेच काय तर जॉली बॉईज ए तर त्यांच्या विरोधामध्ये युवा प्रभात दापोली बी या दोन संघांमध्ये हे बॅटल आपण पाहिलंय. बघा ज्यावेळेला मुसेफ गोलंदाजी मार्क वरती आला ज्यांनी 2 बॉल टाकले ज्याच्यामध्ये 2च्या 2 चेंडू विंदी आपण पाहिलेत. दोन्ही डॉट बॉल आलेत. राऊंड द विकेट बॉल RJCR या एंडकडनं गोलंदाजी करत असताना आता फलंदाज थोडासा बघा स्ट्रगल करताना दिसतोय मैदानाच्या आतमध्ये. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. गतीमध्ये मधीच परिवर्तन देखील केले जाते. ही स्पेशालिटी आहे मुसेफची. मुसेफची स्पेशालिटी बघा काय आहे तर फलंदाजांना अक्षरशः जखडवून ठेवले या ओव्हरमध्ये. हे षटक देखील पॉवर प्लेच असेल. 38 सर्कल आपण पाहताय त्याच्या बाहेर 2 खेळाडू लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक लावला गेलेला आहे. वाईश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक असेल तिथे. विकेट बॉल चेंडूला सन्मानजनक हँडल केलंय. हवेमध्ये बॉल आहे. कॅचेस विन द मॅचेस. युसुफ पकी व्हॉट अ कॉट व्हॉट अ मॅग्निफिशंट कॉट आणि तो फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. RJCR या एंडकडनं म्हणजेच रॉयल गोल्डफील्ड क्लब रिसॉर्ट या एंडकडून गोलंदाजी करत असताना गोलंदाज मुसेफ तांबे गोलंदाज समोर लेफ्ट हँड बॅटर. ज्या गोलंदाजानं आजच्या मॅच मध्ये फर्स्ट इनिंग मध्ये ज्यावेळेला युवा प्रभात दापोलीचा संघ गोलंदाजी करत होता तेव्हा गोलंदाजी सुरेख केली होती. परंतु आता इथे मुसेफनं सुपर बॉलिंग केले. शेवटचा एक चेंडू या ओव्हर मधील 5च्या 5 डॉट बॉल म्हणजे ज्याच्यामध्ये एक विकेट आणि 4 विंदी बॉल टाकलेत.
शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधील. मिडन षटक टाकलं जातंय का हे देखील पाहावं लागेल. चेंडूला अगदी चांगला स्ट्रोक केलेला आहे. क्षेत्ररक्षक असेल डीप मध्ये, केवळ एक रन्स मिळून जाईल हा नानाचा मामला तिथे आपण पाहिलाय. आणि त्याचबरोबर षटक क्रमांक 2 चा खेळ समाप्त. लॉस ऑफ 1 विकेट 17 रन्स या ओव्हरमध्ये फक्त आलं. 1 रन्स 1 विकेट देखील मिळाली. थँक्यू. चला थँक्यू डीजे 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 थँक्यू. न्यू बॉलर गोलंदाज मार्क वरती आता येईल. अमान गोलंदाज मार्क वरती येतोय. आणि त्याचबरोबर या मुसेफच्या गोलंदाजीसाठी राऊत काका यांच्याकडनं 100चं कॅश प्राइज झालेलं आहे. मॅच झाल्यानंतरला मुसेफ आपण कॅश प्राइज घेऊन जायचंय. फलंदाज मात्र आता अंकित कर्डे असेल. समोरच्या दिशेने गोलंदाजी करणारा अमान यांना आपण पाहताय. अठरा बॉल मध्ये आता 44 रन्स पाहिजेत बॅटिंग करणाऱ्या टीमला, युवा प्रभा दाफुली या टीमला. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाज सामान बॅटिंग सुरेख केली होती. शैलेश पवार या एंड कडून तो गोलंदाजी करेल. आणि असं वाटलं होतं की तिसरं षटक बासित देशमुख यांच्या माध्यमातून टाकलं जाईल, परंतु नाही, तिथे थोडंसं बदल केला गेलाय. आता कुठेतरी बॅटरचं कॉन्सन्ट्रेशन हटलंय. मागचे गोलंदाज हे वेगळंच दिसतंय दृश्य. इथे फाईनला खेळलंय, अगदी जोरदार प्रहार क्षेत्ररक्षक होता आणि फक्त या चेंडूत एकच रन मिळून जाईल. आता फलंदाजचे मार्ग वरती आपण फलंदाज बघतोय. ज्या फलंदाजानं पहिल्या ओव्हरमध्ये आक्रमकतेनं खेळलं होतं, त्याच्या बॅटमधून चौकार आणि षटकारांचा बहुसार आपण पाहिला होता. तो फलंदाज संदीप आता स्ट्राईक मार्क वरती असेल. संतोष आता सोस्त्यामध्ये परतला. त्याच्यानंतर आता संदीप विचारे फलंदाजच्या मार्कवरती. युवा प्रभात या संघाचा महत्वाचा फलंदाज जो आघाडीसाठी गेला आणि आपल्या संघासाठी सुरुवात मात्र चांगली करून दिली. येणाऱ्या 17 बॉलमध्ये 43 रन्स पाहिजेत बॅटिंग करणाऱ्या युवा प्रभात या टीमला. इथून या 17 मध्ये 43 मात्र रन्स केली जातील का, येणारी वेळ मात्र तुम्हाला सांगून जाईल. इथून 43 रन्स बनतील की नाही हे देखील पाहावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती असणारा अमान शॉर्ट ऑफ लाईन बॉल होता, ज्याला समोरच्या दिशेनं चांगला स्ट्रोक खेळत असताना एकच रन्स फक्त मिळून जाईल.
पुढचा चेंडू टाकण्यासाठी एक गोलंदाज तयार झालाय. यावेळेला हवेमध्ये बॉल खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक खूप हाय आणि क्षेत्ररक्षक आहे खाली. युसुफ फकीनं या ठिकाणी बघा कॅच पकडतोय. फलंदाज अंकित कडे बाद. धन्यवाद डीजे, धन्यवाद. आणि त्याचबरोबर अनिकेत तेरेकर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय तर दाखल झालाय. या खेळाडूकडे देखील चांगलं कॅलिबर आणि पोटेन्शियल आहे. हा खेळाडू देखील मोठे स्ट्रोक खेळू शकतो, ही क्षमता आहे त्या खेळाडूकडे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलं तर गोलंदाजी मार्कवरती असणारा अमान आणि सुरेख गोलंदाजी करत असताना संघाला एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलंय. योगदान देणं खूप महत्वाचं असतं आणि ते योगदान प्रत्येक खेळाडूने द्यावं लागेल. आणि क्रिकेट म्हणजेच प्लेइंग 11 हा सांघिक खेळ राहिलाय, ज्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक खेळाडूला एफर्ट्स द्यावे लागतात तर तुम्ही यशस्वी बनू शकाल. आमचे मिकी माऊस देखील थोडेसे दमलेले दिसत आहेत. मैदानाच्या बाहेरून या मॅचचा ते आनंद घेताना आपण पाहतोय. ओव्हर द विकेट बॉल फुल टॉस आहे. ऑफला चांगला ड्राईव्ह केलाय. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक तिथे डीपला थोडासा फंबल. 4 रन्स. कम ऑन डीजे. थँक्यू. इथे अनिकेतनं त्याचा इरादा जाहीर केलाय चौकार ठोकत असताना. युवा प्रभातचा महत्वाचा फलंदाज. यावेळेला सुरेख एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून सरळ षटकार. अनिकेत तेरेकरच्या वाटमधून ब्रँडेड स्ट्रोक 6 रन्स. आणि ही स्ट्रेंथ आहे खेळाडूची. मी मगाशी सांगितलंय ज्याप्रमाणे अनिकेत तेरेकडे ती कॅलिबर आणि पोटेन्शियल राहिलंय, तो आता मैदानाच्या आतमध्ये आता तो साध्य करताना दिसतोय. आणि त्याच्या स्वतःच्या बलबुतावरती संघाला देखील चांगलं योगदान देताना त्याला आपण पाहिलं. यावेळेला अगदी ऑफस्टॉम्पच्या बाहेरच्या बॉलला एक्स्ट्रा कव्हर वरून सरळ 6 रन्स टोकले होते. स्विच हिट फटका होता. चेंडू यावेळेचा अगदी युनिक होता, परंतु अंपायरचा इशारा नो बॉल देखील आलाय. 1+1. आणि इथे सरळ मात्र आपण पाहायला गेलं तर अंपायरनं थर्ड अंपायरकडे इशारा केलेला आहे. धन्यवाद डीजे. थांबा. अंपायर स्टेवर डिसिजन आणि हा नो बॉल असेल. टोटली या बॉलवरती 2 रन्स मिळून जातील. नो बॉल आहे आणि फ्री हिट येणारा चेंडू मात्र फ्री हिट. स्कोरबोर्ड मात्र आता पुढे सरकत असताना 31 रन स्कोरबोर्डवरती जिंकण्यासाठी अजून 30 धावांची आवश्यकता. 61 धावांचा पाठलाग करत असताना 13 बॉल मध्ये 30 रन्स. हा बॉल मात्र आता फ्री हिटचा आहे. संदीप विचारे या फलंदाजासाठी अगदी हा देखना स्ट्रोक घ्यावा लागेल, कारण फ्री हिटचा बॉल आहे. 6 रन्स पाहिजेत या बॉलवरती तरच तुम्ही यशस्वी बनू शकाल. येणारे अजून देखील जर पाहिलं गेलं तर 2 षटकं शिल्लक असतील.
या चेंडूवरती अगदी चांगला डाऊन द ग्राउंड चेंडू या वेळेला सरळ 4 रन्स मिळतील सवकाराला. धन्यवाद डीजे डीजे डीजे. 12 बॉल मध्ये अजून देखील जर पाहायला गेलं तर 26 धावांची आवश्यकता. 12 बॉल आणि 26 ची आवश्यकता आहे. बारा बॉल मध्ये 26 रन्स पाहिजेत. अनविषकता सम्राट अनिकेत तेरेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. राईट हँडेड बॅटर 3 बॉल मध्ये 11 रन्स वरती खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला 7 ला सामना करत असताना 16 वरती खेळणारा संदीप विचारे नॉन स्ट्राईकला असेल. RGCR या एंडकडून गोलंदाजी करणारा मुसेफ तांबे. रॉयल गोल्डफील्ड क्लब रिसॉर्ट या एंडकडून तो गोलंदाजी करेल. समोर अनिकेत तेरेकर असेल. राईट हँडेड बॅटर. काय कमालची फटकेबाजी या फलंदाजाच्या माध्यमातून पाहिली. ओ यावेळेला सरळ कव्हरच्या दिशेने चेंडूला केलं क्षेत्ररक्षक बासित देशमुख यांनी कोणतीच चूक न करता अनिकेत तेरेकरला बाहेर पाठवलंय. जाऊया आपण मैदानाकडे जिथे मुसेफ तांबेने आता विकेट देखील घेतले आणि इथे सरळ मात्र फलंदाज बाद होतोय. आपण स्पोर्ट्समॅनशिप त्याशी पाहिली तो मात्र पंचांचा इशारा येणे अगोदर सरळ तो बाद होताना आपण त्याला बघतोय. तालीम मैदानाच्या बाहेर येईल. अक्षय अक्षय हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असं राईट मोर द विकेट. मुसेफ तयार. ऑप्शनच्या खूप बाहेरचा बॉल तिथे छेडछाड केली परंतु अंततः मात्र चेंडू सरळ दणदणकर सीमारेषेच्या बाहेर 4 रन्स.
यावेळेला ऑनला चांगला ड्राईव्ह केलाय अक्षयनं फक्त आणि फक्त एकच रन्स मिळून जाईल. समाधान आणि संतुष्ट मानावं लागेल या एका रन्सवरतीच. आता संदीप विचारे मैदानाच्या आतमध्ये 8 बॉलमध्ये 21 रन्स पाहिजेत. 8 बॉल आणि 21ची आवश्यकता. इथे संदीप विचारे फलंदाज मोठे शो खेळेल का? RGCR या एंडकडनं पुन्हा एकदा गोलंदाजी करत असताना ऑफला चांगलाच ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक आहे सुरेख क्षेत्ररक्षण अदनानच्या माध्यमातून. अक्षय यांना देखील तुम्ही जर पाहायला गेलं तर अक्षय नलावडे हा जो फलंदाज असेल मैदानाच्या आतमध्ये 7 बॉलमध्ये 20 रन्स पाहिजेत. आता इथे शरीरापासून थोडंसं दूर करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल असेल आणि षटक क्रमांक या ठिकाणी 4चा खेळ देखील समाप्त. लॉस ऑफ 4 विकेट्स 41 रन्स 41 लागलेले आहे स्कोरबोर्डवरती. येणारे 6 बॉलमध्ये 20 धावांची आवश्यकता. चला मॅच लवकरात लवकर चालू करायची आहे. मॅच लगेच चालू करायची आपण. चला शेवटचं षटक आता बासित देशमुख एक चांगला बॉलर आहे. 6 मध्ये 20 पाचे डिफेन्स करेल का की संदीप विचारे आक्रमण करताना दिसू शकेल. पहिलाच बॉल होता बॅटच्या आतल्या बाजूची कडा परंतु अक्षयला सरळ नकार दिलाय संदीपनं. पाच बॉल मध्ये 20 रन्स पाहिजेत. जिथे आपण जैद चिपळूणकर यांना पाहिलाय अगदी सुरेख असा खेळाडू तो देखील आहे. खेळाडूंना चांगलं शेअरअप करताना आपण पाहतोय जैद चिपळूणकर यांना. बासित देशमुख 5 मध्ये 20 रन्स पाहिजेत. तो जॉली बॉयचा संघ देखील अगदी चांगल्या प्रकारचा क्रिकेट खेळतोय. शरीरापासून पुन्हा एकदा यावेळेला जवळचा बॉल होता. अक्रॉस द लाईन काहीसा डॉट बॉल आहे. मी सुरुवातीला सांगितलं होतं की हा जो गोलंदाज आहे संघाचा अगदी चांगला बॉलर आहे. जिथे फलंदाजांना त्यांनी अक्षरशः जखडवून ठेवण्याचं काम केले. म्हणजे 4 बॉल मध्ये 20 रन्स पाहिजेत. 4 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता. जिथे 3 मोठे मॅक्झिमम आणि अनेक दुहेरी धावांचा स्ट्रोक आता पायचे बॅटिंग करणाऱ्या युवा प्रभात या टीमला. पुढचा बॉल टाकला जाईल. शॉर्ट ऑफ लेंथ यावेळेला सरळवाडी स्लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक कॅच पकडली आहे. बॅटर बाद. शेवटचा अजून देखील जर पाहायला गेलं तर 3 चेंडूंचा खेळ बाकी. 3 मध्ये आता 20 रन्स पाहिजेत. जॉली बॉईज या टीमने आता मात्र कमबॅक केलाय. त्यांनी सांगितलं की मॅच आम्ही आता जिंकायची होती. जिथे बासित देशमुख या गोलंदाजाचं देखील शेवटच्या ओव्हर मध्ये देखील कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळतंय.
चांगलं योगदान दिले. सुरुवातीचे 2 बॉल बिंदी, त्याच्यानंतर विकेट, एक फसवा बॉल टाकला जिथे सुरेख अशी कॅच पकडताना आपण क्षेत्ररक्षकाला पाहिली आहे. येणाऱ्या 3 बॉल मध्ये 20 रन्स पाहिजेत. याच्यानंतरला तलाठी वॉरियर्स विरुद्ध दापोली 11. तलाठी वॉरियर्स या टीमनं बॅटिंगचं डिसिजन घेतलंय. यावेळेला सरळ आपण पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक असेल लिपला केवळ केवळ 1च रन्स फक्त मिळून जाणार आहे. 4 रन्स गेले तिथे, चौकार मिळालाय. येणारे 2 शेड्यूलमध्ये 16 धावांची आवश्यकता. आता हे शक्य नाहीये. बासित देशमुख थोडस नाराज दिसेल कारण जिथे 1 रन्स होतात जिथे अतिरिक्त रन्स देखील आपण पाहतोय. 4 रन्स मिळालेत बॅटिंग करणाऱ्या फलंदाजाला. 2 मध्ये आता 16 धावांची आवश्यकता. बासित देशमुख पुन्हा तयार झालाय. अगदी शॉर्ट ऑफ लेंथ हा देखील चेंडू सुरेख टाकला. शेवटचा बॉल असेल या शेवटच्या ओव्हरमधील शेवटचा 1 बॉल आणि 16 धावांची गरज. संपूर्ण मॅच जॉली बॉईज या टीमकडे आपण पाहतोय. आणि इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे. बासित देशमुख सुरेख गोलंदाजी. मॅच मात्र संपले. जॉली बॉईज या टीमने सामना जिंकला. अभिनंदन. सो हार्ड लक बॉईज. युवा प्रभात सुपर क्रिकेट. चला या ठिकाणी आपण क्षेत्ररक्षण करणारे दापोली 11 आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला 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 दापोली 11 आपण चला क्षेत्ररक्षण. दापोली 11 चला क्षेत्ररक्षण आपण लावून घेऊयात. मुसेब तांबे आपण या. मुसेब कॅश प्राइज घेण्यासाठी यायचं आहे. मुसेब आपण या, कॅश प्राइज ऍक्सेप्ट करा.